विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी. मी संतोष रोकडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचं स्वागत. यशोगाथा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता मी आहोत उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी या गावामध्ये. या गावातील प्रसिद्ध नामवंत आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व असलेले प्रसिद्ध उद्योजक हनुमंत बाप्पा रामभाऊ लंगडे यांची यशोगाथा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. हनुमंत बाप्पा रामभाऊ लंगडे ढोकीच नाही तर या पूर्ण तालुक्यामध्ये ते एक चांगले उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. या ढोकी नगरीमध्ये त्यांचे अनेक उद्योग आहेत. त्यात श्री स्वामी समर्थ ट्रेलर्स, त्यात श्री स्वामी समर्थ स्टील ट्रेडर्स, मंथन हॉटेल, श्री स्वामी समर्थ ऑटोमोबाईल्स, अगदी अनेक उद्योग आहेत आणि या सर्व उद्योगाचं व्यवस्थापन ते खूप चांगल्या पद्धतीने करतायत. बाप्पांची जर पार्श्वभूमी बघितली तर शेतकरी कुटुंब, अगदी खाण्याचे वांदे, अत्यंत गरीब परिस्थिती आणि 1979 मध्ये जेव्हा बाप्पा पहिल्यांदा 10वीची परीक्षा देऊन बाहेर पडले, प्रश्न अनेक होते करायचं काय. परंतु सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं बाप्पा 10वी नापास झाले आणि त्याच दिवशी ठरवलं की आता पुढं शिकायचं नाही, आता लढायचं आणि ही जीवनाची लढाई खऱ्या अर्थानं अगदी सक्षमपणे आपण जिंकायची. आणि ठरल्याप्रमाणे ते उद्योगाला लागले. तब्बल 19 वर्ष त्यांनी एक मजूर म्हणून नोकरी केली आणि त्याच ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं बरंच काही शिकता आलं. अगदी अनुभव आल्यानंतर ते उद्योगामध्ये आले आणि उद्योगात सुद्धा एक आदर्श उद्योजक कसा असावा तर हनुमंत बाप्पा लंगडे यांच्यासारखा असावा. आडनाव लंगडे आहे परंतु कधीही या ठिकाणी व्यवसायामध्ये पांगळेपणा त्यांना आला नाही. कारण याचं कारण असं आहे की पहिल्यापासून वाटत होतं की आपण पुढं जावं, आपण प्रामाणिकपणे काम करावं आणि जेव्हा व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते तेव्हा ईश्वराला ऐकावंच लागतं. बाप्पा हे स्वतः त्यांचं पूर्ण कुटुंब अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत आणि जिथं स्वामी तिथं काय कमी अशी म्हण आहे आणि त्याचप्रमाणे घडलं. स्वामींचा आशीर्वाद, अगदी आईवडिलांची पुण्याई, भावाची मदत, अनेक लोकांची मदत, मित्रांची साथ, या सर्व गोष्टीमुळे बाप्पांना आदर्श उद्योजक होता आलं. ते सांगतायत की माझ्याकडे काहीच नव्हतं पण माझ्याकडे आज जे काय आहे ते फक्त श्री स्वामी समर्थ कृपेने आणि म्हणूनच मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक चांगला उद्योजक बनता आलं. ते सांगतायत की मी कुणाला फसवत नाही कारण हे जे दिलंय हे स्वामीचं वैभव आहे आणि मी प्रामाणिकपणे एक सेवक म्हणून काम करतो आणि यानंतर सुद्धा करत राहील. आपल्यासमोर आहेत हनुमंत बाप्पा रामभाऊ लंगडे. बाप्पा यशोगाथा या विशेष सत्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीची तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? एकदम गरिबी परिस्थिती. सुरुवातीची पार्श्वभूमी कशी होती, नेमकी कसे ते दिवस होते? लय बेकार दिवस होते ते. बरं, नेमके काय परिस्थिती, घरची परिस्थिती कशी होती नेमकी? एकदम गरिबी. शेतीतलं उत्पन्न निघत नव्हतं, काय नाही. 10वी नापास झालो 1979ला. बरं, घरामध्ये एकूण नेमकी माणसं किती होती त्यावेळेला? आम्ही 3 भाऊ 2 बहिणी, आई वडील. बरं, आणि मग जमीन किती? जमीन 15-16 एकर पण पिकत नव्हती. म्हणजे कोरडवाहू जमीन असेल? कोरडवाहू. मग हे सगळं चालत असताना 10वीची परीक्षा आली आणि तुम्ही त्यात नापास झाला, तर खऱ्या अर्थानं जिथं आयुष्याला टर्न भेटला. 10वी नापास झालो. सुभाषराव देशमुख साहेबाच्या वर्कशॉपमध्ये कामाला लागलो त्या दिवशीच लगे. बरं, नेमकं कामाला जाण्यासाठी प्रेरणा कोणी दिली का तुम्ही स्वतः? नाही, मी स्वतःच गेलो. मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हणतात आहे की नाही? तर जेव्हा तुम्ही रोजगाराला सुरुवात केली होती, 1.5 रुपये हाजरी होती मला त्यावेळेस. 1.5 रुपये हाजरी होती. मग आई वडिलांनी हे करू दिलं का? नाही, काय अडचण नव्हती ना, म्हणजे करावं लागलं ना. म्हणजे ते केल्याशिवाय भाग नव्हतं करत. इलाज नव्हता. बरं, आणि मग बाप्पा या ठिकाणी तुम्ही किती वर्ष एक रोजगारी केली खरं तर? मी 1979 पासून 97 पर्यंत. 97 पर्यंत, म्हणजे साधारणतः 19 वर्ष. 19 वर्ष केलं. 19 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काम करायचं, काय नेमका अनुभव आला? काय काम शिकत राहिलो फक्त 19 वर्ष. पैशाचे किती मिळते, किती पगार आहे, काय बघितलं नाही. फक्त शिकत गेलात तुम्ही? फक्त काम शिकत राहिले. बरं, उद्योगात कशा आलात मग? उद्योगात काय यावं असं वाटलंच नव्हतं मला मी उद्योगात येईल. बरं, कुणामुळे उद्योगात आलात मग? थोरल्या भावाने काय केलं, आम्ही थोडी जमीन गेली, पैसे मिळाल्यावर जागा घेतली. जागा घेऊन टाक म्हणले त्यांना. म्हणजे भावाने जागा घेतली, जमीन तळ्यामध्ये गेली. ते थोडे पैसे मिळाले, 1.5 लाख रुपये. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आयुष्याला म्हणजे भावाने जर ती हिंमत केली नसती तर तुम्ही उद्योजक बनला नसत. नाही. भावाचं नाव काय तुमच्या? अरुण. बरं, अरुण लंगडे. अरुणजीने तुम्हाला मदत केली, म्हणजे खऱ्या अर्थाने ही भावाची पण पुण्य आहे खरं तर. बरं, आणखी मला पहिली पुण्य
देशमुख साहेबाची हं. आमचे गुरु तीच. म्हणजे देशमुख साहेबांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं आधार दिला. हां तिथंच म्हणजे सगळं शिक्षण तिथं झालं आपलं. काय काय तुम्हाला त्या ठिकाणी शिकता? त्यांच्या उद्योगाचं नाव काय होतं? त्रिमूर्ती इंजिनियर. त्रिमूर्ती इंजिनियर्स. त्रिमूर्ती इंजिनियर्स हे देशमुख साहेबांचा उद्योग हो महाराष्ट्रात नंबर 1. महाराष्ट्रातला नंबर 1ला. पण त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय शिकता आलं? कुठल्या कुठल्या तुम्ही गोष्टी शिकलात तिथं? जेवढं हे म्हणजे आमच्या वर्कशॉप लाईनमध्ये जेवढं काम आहे ते सगळं शिकलो. म्हणजे ट्रॉली तयार करणं, ट्रॉली, म्हणजे शेती अवजाराची काय आहे, बैलगाड्या आहेत सगळं सगळं. म्हणजे आज तुम्हाला हे मजूर जरी नसतील तर तरी तुम्हाला स्वतःहून बनवता येतं. केलं ना मी दुकान टाकल्यावर 15 वर्ष मीच काम केलं ना. स्वतःहून काम केलंय म्हणजे पूर्णपणे याचं माप वगैरे तुम्हाला आता लक्षात 15 आलं. वर्ष 17 वर्ष मीच काम केलं सगळं. बरं. मला आणखी एक मुद्दा म्हणून विचारायचं आहे बाप्पा, की तुमच्या जे काही उद्योग आहेत त्या प्रत्येक उद्योगाचं नाव श्री स्वामी समर्थ आणि स्वामीशिवाय तुमचा दिवस देखील सुरू होत नाही. तर नेमकी तुमची काय प्रचिती आहे की ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्वामींची गोडी लागली आणि प्रत्येक उद्योगाचं नाव स्वामी समर्थही झालं? ते भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे म्हणे. बरं. त्यामुळे काय अडचण नाही. त्यामुळे या प्रत्येक उद्योगाचं नाव श्री स्वामी समर्थ. ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी. मैं गया नाही मैं जिंदा हूं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं की अगदी मुठभर असं बळ येतं, जगण्याची उमेद येते, ताकद येते आणि आपण माणसं आहोत, कोणीतरी देव आपल्या पाठीमागं आहे आणि निश्चितपणे आपलं चांगलं होणार आहे हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. तो म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ यांच्यामुळेच. बाप्पा या उद्योग विश्वामध्ये सगळ्याच लोकांना यश मिळतंच असं नाही. बरीचशी माणसं येतात आणि निघून जातात, पण तुम्हाला मात्र या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जिंकलात. तर या यशाचं रहस्य काय वाटतं? इमानदारीने कोणाला 1 रुपयाला फसवायचं नाही. इमानदारीने इमानदारी कुणाला फसवायचं नाही, नाही. लबाड बोलायचं नाही, लबाड बोलायचं नाही, कर्मचाऱ्याचा 1 रुपया ठेवून घ्यायचं नाही. हं. 100 जास्त गेली हरकत नाही. चारित्र्य संपन्न जीवन जगायचं आहे की नाही? तर आज बाप्पा इतक्या वर्षापासून तुम्ही या उद्योगात आहात, तर मागे वळून पाहताना काय वाटतं? कारण 1979ला हनुमंत बाप्पा हे मजूर होते आणि आता ते मालक आहेत. काय फरक वाटतो? नाही तसं काहीच नाही ना त्याचं. नाही, एक मजूर म्हणून तुम्ही सुरुवात केली, हो. आज मालक आहात, उद्योजक आहात मालक म्हणण्यापेक्षा. तर आज मागे वळून पाहताना काय वाटतं? एवढा मोठे उद्योग टाकेन असं मला वाटलंच नाही त्यावेळेस. पण तुम्ही साधेपणा आजही जपलाय का? साधेपणा, अजून साधेपणा म्हणजे आजही तुम्हाला गर्व नाही नाही. खरं? नाही. पाहिले आपण की हनुमंत बाप्पा लंगडे ही व्यक्ती अशी आहे की मजूर होते तेव्हाही स्वभाव तोच आहे, आज उद्योजक आहेत तरीही स्वभाव तोच आहे. ते सांगतायत की आपलं काय असतं, देणारा तो असतो, घेणारा पण तोच आहे. त्यामुळं माणसानं बदललं नाही पाहिजे, माणसाने माणुसकी विसरली नाही पाहिजे. माणुसकीच्या विश्वातला एक सच्चा देव माणूस म्हणून हनुमंत बाप्पा लंगडे यांच्याकडे लोक बघतात. बाप्पा आजवरच्या या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? हे जे तुम्हाला यश भेटलं आहे या यशाचं श्रेय कोणाला तुम्ही देऊ इच्छिता? देशमुख साहेब, थोरला भाऊ, 2 मुलं, मुलाची आई. बरं, आणि आई वडील? स्वामी समर्थ. अरे वा, बहुत अच्छा. पाहिले आपण की या यशाचं श्रेय देशमुख साहेब, त्याचबरोबर आई वडील असतील, लेकरं बाळं आहेत, पत्नी आहे आणि सर्वात मोठी शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. बाप्पा आज तुमच्या या ढोकी नगरीमध्ये कोणते कोणते उद्योग आहेत त्याबद्दलही सांगावं. स्वामी समर्थ टेलर आहे, हं, स्वामी समर्थ स्टील टेलर्स, समर्थ ऑटोमोबाईल्स, हं. हॉटेल मंथन. किती 4 उद्योग लोक आहेत. तुमच्याकडे कामाला असतात आज? 15 लोक आहेत आपल्याकडे 15 लोक. मग या ठिकाणी पहिल्यापासून. एकच उद्योग सांभाळताना बाप्पा नाकीनो वाढले असं तुमचे 4 उद्योग आहेत, याचं व्यवस्थापन कसे करता तुम्ही? मी लोकांची नोकरी केली ना. देशमुख साहेबाकडे 19 वर्ष नोकरी केली आहे. कर्मचाऱ्याला काय लागतं हे आपल्याला माहिती आहे ना. म्हणजे त्यांचा कसं बोलायचं, त्यांना काय द्यायचं, कधी कर्मचाऱ्यांना ग्राहकांना काय बोलायचं, कसं हे करायचं सगळं माहित द्यायचं. झालं आहे की नाही? त्याच्यामुळे काय अडचण येत नाही ना. आणि खऱ्या अर्थाने हे शिक्षण पुस्तकात मिळत नाही, हे अनुभवातून मिळतं. 12 13 वर्षाची माणसं आहेत माझ्यापेक्षा. बरं. अनेक वर्षापासून उद्योगात आहात, परंतु तुमचं नाव एक चांगली व्यक्ती म्हणून लोक घेतात. तर हे चांगलं पण तुम्हाला कशा पद्धतीने टिकवता आलं किंवा हे कुठून शिकलात तुम्ही? स्वभावच आहे ना तसा. आई वडिलांनी त्याचे संस्कार केले असतात. बरं. आज या घडीला या ढोकी नगरीमध्येच नाही तर आसपासच्या शहरात सुद्धा तुमच्या उद्योगाचं नाव झालं आहे. तर तुमचा उद्योग कुठपर्यंत गेला आहे आज, म्हणजे कोणत्या शहरापर्यंत? माझे टेलर बीड, परळी, सोलापूर, बार्शी, बोम, परांडेपर्यंत आहेत टेलर आपले. बरं, म्हणजे इथपर्यंत तुमचा हा उद्योग आहे. बाप्पा तुम्ही जितक्या मेहनतीने हा उद्योग उभा केला आहे, तुमची पिढी म्हणजे तुमची नेक्स्ट जनरेशन यासाठी सक्षम आहे का सांभाळण्यासाठी? 2 मुलं सक्षम आहेत. म्हणजे तुमचे दोन्ही मुलं तुम्हाला आता मदत करतायत. आहेत. मग
पूर्वीप्रमाणे तुम्ही सक्रिय आहात का आता थोडं काम कमी केलंय मग? सक्रिय आहे ना अजून. म्हणजे आजही तेच लक्ष आहे? अजून 10 वर्ष सक्रिय आहे मी. बरं. तुमचे एक उद्योजक म्हटलं की तो कधीही शांत नसतो खरं तर. तर तुमचे नेक्स्ट प्लॅनिंग काय? आता पुढे आणखी काय करावं असं वाटतं? माझी प्लॅनिंग काय नाही आता मुलाची आता मुलांची प्लॅनिंग असेल. स्वामी तुमच्या पाठीशी होते, आता तुम्ही तुमच्या मुलांच्या पाठीशी आहात. माझी न प्लॅनिंग करता इथपर्यंत आलो ना मी. बरं. आता काय प्लॅनिंग करायची? पप्पा मला एक मुद्दामून विचारायचंय की आज अनेक तरुण आहेत, शिकलेले असतात, प्रचंड शिक्षण असतं, पण काय करावं असा प्रश्न असतो. तर एक नैराश्य आहे, व्यसननिंदा असते, आत्महत्या करतात नोकरी राहिली नाही म्हणून. अशा तमाम तरुण वर्गाला आपण काय सांगू इच्छिता? नोकरीच्या मागे लागायचं नाही ना. नोकरीच्या मागे लागायचं नाही, धंदा करा. धंदा करा चालतंय. आणि स्वाभिमानाने जीवन जगा. पाहिलं आपण की बऱ्याचशा गोष्टी पुस्तकातच मिळतील असं नाही, तर शिक्षण तेच जे मन आणि मनगट मजबूत करतं. आणि ते शिक्षण कधीच नसतं की ज्यामुळे माणूस खचतो, तर आत्महत्या करावीशी वाटते, नैराश्य येतं. शिक्षण तेच असू शकतं की ज्याच्यामुळे आपल्याला दिशा बदलता येते, आपल्याला चालता येतं. आणि हनुमंत बाप्पा लंगडे यांचं शिक्षण किती आहे याहीपेक्षा त्यांचा अनुभव काय आहे, कारण अनुभवाचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. बाप्पांना तेच भेटलं. आज या ढोकी शहरामध्ये आल्यानंतर, या गावात आल्यानंतर हनुमंत बाप्पा लंगडे हे नाव जरी घेतलं तर लोक सांगतात एक आदर्श उद्योजक, एक आदर्श पती, एक आदर्श मुलगा आणि आदर्श बापसुद्धा. कारण या सर्व आघाड्यावर कुठल्याच व्यक्तीला यश मिळत नाही, परंतु बाप्पासारखी माणसं असतात, मोठ्या मेहनतीने, जिद्दीने हे यश संपादन करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनल हनुमंत बाप्पा लंगडे यांच्या कर्तृत्वाला सलाम करत आहे. बाप्पा तुमच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल ढोकी और अंदाज तपसेसह संतोष रोकडे. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं।